जालन्याच्या राजकारणात सध्या एक वेगळाच इतिहास घडतोय. शहर महानगरपालिका बनलंय, निवडणुका झाल्या, भाजप सत्तेत आलं आणि आता पहिल्यांदाच जालन्याला महिला महापौर मिळणार आहे. पण मग प्रश्न इतकाच नाही की महिला महापौर कोण होणार. खरा प्रश्न असा आहे की ही महिला महापौर कोणाच्या राजकीय ताकदीचं प्रतिबिंब असणार आहे. हा निर्णय केवळ एका खुर्चीचा आहे की जालन्यातील पुढच्या राजकारणाची दिशा ठरवणारा आहे. महिला आरक्षणामागचं गणित, भाजपमधील अंतर्गत गटबाजी, कैलास गोरंट्याल विरुद्ध दानवे गट आणि या सगळ्यात आगामी निवडणुकांवर होणारा परिणाम. नेमकं जालन्यात काय घडतंय? आजच्या या एक्सप्लेनरमध्ये आपण हे सगळं सविस्तर समजून घेणार आहोत. नमस्कार, मी अंजली. आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. जालना मराठवाड्यातलं एक महत्त्वाचं राजकीय केंद्र. नगरपालिकेपासून महानगरपालिकेपर्यंतचा प्रवास करणाऱ्या जालन्यासाठी ही निवडणूक अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरली. पहिल्यांदाच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपने तब्बल 41 नगरसेवक निवडून आणत स्पष्ट बहुमत मिळवलं. म्हणजेच सत्तेचा किल्ला भाजपच्या हातात गेला. पण निवडणूक जिंकणं जितकं महत्त्वाचं असतं तितकंच महत्त्वाचं असतं सत्ता कोण चालवणार आणि ती सत्ता कोणाच्या हातात केंद्रित होणार. महापौर पदाच्या आरक्षण सोडतीनंतर या सगळ्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळाली. जालना महानगरपालिकेचं महापौर पद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव झालं. म्हणजे पहिला महापौर हा महिला असणार आणि तोही ठराविक सामाजिक प्रवर्गातून. इथेच खरी राजकीय खेळी सुरू होते. भाजपकडे पाहिलं तर पक्षाकडे या प्रवर्गातील 4 महिला नगरसेविका आहेत. रीमा खरात, वंदना मगरे, श्रद्धा साळवे आणि रूपा संजय कुरील. या 4 पैकी 3 महिला नगरसेविका रीमा खरात, वंदना मगरे आणि श्रद्धा साळवे या माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करून निवडून आलेल्या आहेत. म्हणजे या तिघींचा राजकीय प्रवास थेट गोरंट्याल यांच्या नेतृत्वाशी जोडलेला आहे. त्यामुळे या तिघींपैकी कुणालाही महापौर केलं गेलं तर तो निर्णय फक्त महिला सक्षमीकरणाचा नसेल, तर तो गोरंट्याल यांच्या वाढत्या प्रभावाचा स्पष्ट शिक्का असेल. दुसरीकडे आहेत रूपा संजय कुरील, ज्या थेट दानवे गटाशी जोडल्या आहेत. म्हणजेच महापौर पदाचा निर्णय हा गोरंट्याल विरुद्ध दानवे असा थेट राजकीय सामना ठरणार आहे. आणि हा सामना केवळ महानगरपालिकेपुरता मर्यादित राहणार नाही, तर त्याचे पडसाद संपूर्ण जालना जिल्ह्याच्या राजकारणात उमटणार आहेत. थोडं मागे जाऊन पाहिलं तर जालना महापालिकेत भाजपची सत्ता येण्यात कैलास गोरंट्याल यांची भूमिका निर्णायक ठरली होती. शिवसेनेसोबत युती करायची की नाही यावरून शेवटच्या क्षणापर्यंत सुरू असलेली अनिश्चितता, शिवसेनेला दिलेली प्रतीक्षा आणि अखेरीस युती तोडून स्वबळावर जाण्याचा निर्णय, ही सगळी रणनीती गोरंट्याल यांचीच होती, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. ही रणनीती यशस्वी ठरली. भाजप सत्तेत आला आणि याच यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः कैलास गोरंट्याल यांना फोन करून अभिनंदन केल्याचं सांगितलं जात आहे. तुमच्या सांगण्यावरून युती तुटली आणि तुम्ही शब्द खरा करून दाखवला, अशी थेट शाबासकी मिळणं हे कोणत्याही नेत्यासाठी मोठं राजकीय बळ असतं. याच फोन कॉलमुळे गोरंट्याल यांचा पक्षातील दर्जा आणि वजन दोन्ही वाढल्याचं चित्र दिसतं. महानगरपालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार हा निर्णय झाला तेव्हा माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार बबनराव लोणीकर आणि महानगर प्रमुख भास्कर दानवे यांची भूमिका सुद्धा महत्त्वाची होती. भास्कर दानवे आणि त्यांच्या पत्नीसह कैलास गोरंट्याल यांची पत्नी आणि मुलगा देखील निवडून आले आहेत. म्हणजेच महापालिकेत दोन्ही गटांची उपस्थिती मजबूत आहे. पण प्रश्न आहे, नियंत्रण कोणाचं? जर महापौर पदासाठी गोरंट्याल गटातील महिला नगरसेवकांची निवड झाली तर हे स्पष्ट होईल की जालन्याच्या महानगरपालिकेवर निर्णयात्मक पकड गोरंट्याल यांच्याकडे आहे. याचा अर्थ असा की नगरपालिकेप्रमाणेच महानगरपालिकेतही सत्ता केंद्रित राहील. दुसरीकडे जर दानवे गटाच्या रूपा कुरील यांची निवड झाली तर तो गोरंट्याल यांच्या वर्चस्वाला दिलेला स्पष्ट राजकीय धक्का मानला जाईल. या सगळ्याचा परिणाम केवळ महापौर पदापुरता मर्यादित नाही. पुढील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि थेट विधानसभा निवडणुकांपर्यंत याचे पडसाद उमटू शकतात. जालन्यात भाजपमधील नेतृत्वाचं केंद्र कोण ठरणार हा प्रश्न या एका निर्णयावर अवलंबून आहे. महिला आरक्षणामुळे हा निर्णय सामाजिकदृष्ट्या ऐतिहासिक आहेच, पण राजकीयदृष्ट्या तो अत्यंत रणनीतिक आहे. महिला महापौर ही चेहरा असली तरी पडद्यामागे सूत्रे कोण हलवणार हा खरा मुद्दा आहे. आणि म्हणूनच जालन्याच्या पहिल्या महिला महापौरच्या निवडीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे.
तर जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महिला महापौरचा निर्णय हा फक्त एका पदाचा नाही, तर तो आहे गोरंट्याल यांची पकड अधिक मजबूत होणार का, की दानवे गट पुन्हा एकदा राजकीय वजन दाखवणार? हा निर्णय जालन्याच्या राजकारणात नवा अध्याय लिहिणार का, की नव्या वादांना जन्म देणार? महिला महापौर कोण होणार हे लवकर स्पष्ट होईलच. पण त्या निर्णयानंतर जालन्याच्या राजकारणात काय हालचाली होतील हे पाहणं मात्र खूपच रंजक ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? कुणाला महापौर पद मिळेल? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर तर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत रहा, सबस्क्राईब करा. याचं काय महाराष्ट्र.